सगळे. आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर सध्या आम्ही आलो आहे सातारला. साधारणतः साताऱ्यापासून 24 किलोमीटर अंतरावरती ही प्लेस आहे आणि जो ठोसेघरला जायचा रोड आहे तोच रोड आहे इकडे जायला सुद्धा. आणि जोपर्यंत तुम्ही गुगल मॅपवर टाकून डायरेक्ट इथं जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी लेक व्ह्यू नावाचा बोर्ड दिसेल त्यावेळी थांबा. आणि इथे अतिशय शांत अशी ही प्लेस आहे. इथं कुठल्याही प्रकारचे तुम्हाला अशी पोल्युशन वगैरे दिसणार नाही, कारण कुठल्याही प्रकारचे गाडे किंवा असे खायचे पदार्थ वगैरे इथे काही नाही आहेत. तुम्ही इथं मस्त असं टेंट वगैरे घेऊन जाऊ शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता अशी प्लेस आहे ही. उरमोडी धरण आहे, त्या धरणाचं बॅकवॉटरचं पाणी इथं आहे आणि तो व्ह्यू अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा आहे. म्हणजे जर तुम्हाला अशी ग्रीनरी एकांत हवा असेल तर ही प्लेस म्हणजे तुमच्यासाठी बेस्ट असू शकते. आणि इथं तुम्ही जाताना मस्त असं छान थर्मासमध्ये चहा कॉफी वगैरे घेऊन जाऊ शकता. तुमच्याकडे टेंट असेल, चेअर्स असतील तर त्याही घेऊन जावा. खायलाही काही न्यायचं असेल तर तेही घेऊन जावा आणि मस्त चटई टाकून बसा आणि मस्त व्ह्यू एन्जॉय करा. हां, फक्त एक आहे की दुपारच्या वेळी जास्त जाऊ नका किंवा ज्यावेळी जास्त ऊन असेल अशा वेळी जाऊ नका, कारण आम्ही ॲक्च्युली गेलो होतो त्यावेळी ऊन होतं थोडं. कुठे पडली स्कॉर्पिओ गाडी? बापरे. आणि हा आता आपण आलोय तो कोणता स्पॉट आहे? हा नेत्रळचा लेक व्ह्यू आहे. हो, तुम्ही इथे येऊन असं तुम्ही मस्तपैकी खाना वगैरे तयार करा, तुमचं घेऊन या आणि तुम्ही असं टेंट वगैरे टाकून इथं बसू शकता. मी असं बघू शकतो इथं मस्त खाली असं उतार आहे आणि मस्त गवत आहे खाली. तुम्ही जीव दिला तर तुमचा जीव जाणार नाही इथे. नाही जाणार, सेफ आहे, म्हणजे तुम्ही मरणार नाही इथं. खाली जास्त कशाला ठेवलं तिकडे? काय काय नाही ते खाली बसू. आणि मस्त एकदम स्वित्झर्लंड सारखं फील आहे एकदम. फक्त आईस नाहीये. हा, साधारण मला वाटतं एक अर्ध्या तासाच्या अंतरावर हे एक अतिशय सुंदर अशी प्लेस आहे की ज्याला महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड असंही तुम्ही म्हणू शकता. नेत्रळ असं ह्या प्लेसचं नाव आहे. तर तुम्ही इथं आल्यानंतर ठोसेघर करू शकता, नेत्रळ करू शकता. अशी खूप छान, अगदी सेम स्वित्झर्लंडला आल्यानंतर कशी फिलिंग असते तशीच सेम फिलिंग इथे येते. आणि तुम्ही इथे बघू शकता, एक नंबर प्लेस आहे ही. ही आमची सोनी आणि त्याचे मिस्टर आणि हे ते ड्रोनचा आनंद घेताना तुम्ही बघू शकता. हा ना, जवळ आणते ड्रोन इकडं. लांबून जवळ येऊ दे, लांबून जवळ येऊ दे. रेडी, 1 2 3 स्टार्ट. आला 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 आला. रिवर्स 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 रिवर्स. आता तुम्ही तिकडेच बघा, वरनं जाऊ देत त्याला. आणि मस्त अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही खूप छान छान फोटोज काढले, व्हिडिओज शूट केले, खूप छान अशा रील्स केल्या, आता तुम्ही बघितल्या असतीलच. आणि त्यानंतर जाताना एक रस्त्यामध्येच परळी म्हणून आहे, गाव आहे आणि तिथे एक सुंदर असं पांडवकालीन मंदिर आहे. ते बघितलं आम्ही आता जस्ट. ते इकडं गेलो होतो, तुम्ही बघितलंच, मिनी स्वित्झर्लंड. आणि त्याच्यानंतर आता इथे एक पांडवकालीन मंदिर आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे, म्हणजे अतिशय पुरातन असं मंदिर आहे. तर बघू आपण कसं आहे हे पांडवकालीन मंदिर. आणि ही पूर्ण आमची फॅमिली आहे. मस्त आम्ही एन्जॉय करत आहे एकदम. 2 कारमध्ये आम्ही आलेलो आहे आणि मस्त एन्जॉय करतोय आम्ही. अतिशय पुरातन असं मंदिर दिसतंय हे. आणि इथं मंदिराची खूप छान माहिती पण दिलेली आहे. लेणी आहे तिथं, पांडवकालीन लेणी. वा, या अशा लेणी आहेत वेगवेगळ्या.
एक ही गणपती बाप्पा मोरया. बारीक डिझाईन किती कोरीव काम एकदम कोरीव काम केलेलं आहे इथं. अतिशय पुरातन असं मंदिर आहे. तर सुंदर अशा मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.